श्री स्वामी समर्थ निशाराज वॉइस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आज आपण कुलदेवतेची पूजा कशी करणार आहोत ते ऐकणार आहोत। तर आपल्या कुलदेवतेची पूजा ही नेहमी केलीच पाहिजे। तसेच आपल्या कुलदेवतेचे रोज स्मरण केले पाहिजे। कुलदेवतेची पूजा केल्याने आपली अडचणी, संकटे, दुःख दूर होण्यास मदत होते। तर प्रत्येकाच्या कुळाची देवता वेगवेगळी असते। प्रत्येकानेच आपल्या कुलदेवतेची उपासना करावी। कुलदेवतेची उपासना केल्यास आध्यात्मिक शक्ती प्रसन्न होते। प्रत्येकाची कुलदेवता ही वेगळी असते। ज्यांची कुलदेवता स्त्री असते तेव्हा ती कुलदेवी असे म्हणाले जाते आणि जेव्हा पुरुष हा कुलदेवता असतो तेव्हा कुलदेव असे म्हणतात। कुलदेवतेची पूजा ही नेहमी करावी, कारण कुलदेवता ही आपले नेहमी रक्षण करत असते। आपल्या घरातील सगळं व्यवस्थित असावं आणि आपल्या घरातील सगळे नेहमी आनंदी सुखी असावे असं वाटत असेल तर आपल्या कुलदेवतेची नेहमी आराधना स्मरण करावं। तसेच आपल्या घरातील मुलांचे शिक्षण, सतत आजारपण असणे, अनेक प्रकारची संकटे येणे आणि मुलांची लग्न न होणे यासारख्या अडचणी जेव्हा निर्माण होतात तेव्हा यामागे आपला कुलाचार नीट न झाल्यामुळे या अडचणी निर्माण होतात। तसेच आपण आपला कुलधर्म हा नीट पाळला नसेल तरी अशा प्रकारच्या अडचणी निर्माण होतात। आपली कुलदेवता ही आपल्या घराचा मुख्य भाग असतो। कुलदेवता ही आपल्या घराची आई असते। त्यामुळे कुलदेवतेची उपासना ही करावी आणि उपासना करताना कोणत्या गोष्टी पाळाव्यात ते मी सांगणार आहे। पहिलं म्हणजे आपल्या कुलदेवतेचा फोटो किंवा टाक यापैकी एक तर आपल्या घरात नक्की असावं। तसेच जर पूर्वीपासून असलेले टाक असतील तर खूप छान, पण जर टाक नसतील तर एक फोटो तरी नक्की आणावा आणि त्या फोटोची पूजा ही रोज करावी। दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या कुलदेवतेचा मंत्र जप हा दररोज केलाच पाहिजे। तो जप हा एक माळ तरी केला पाहिजे। तसेच ज्यांनी आपली कुलदेवती कोणती आहे माहीत नाही त्यांनी श्री कुलदेवताय नमः हा जप नियमित करावा। म्हणजे आपल्या कुलदेवतेचा जो वार आहे त्या दिवशी उपवास नक्की करावा, यामुळे खूप फायदा होतो। तसेच तुम्हाला जर कुलदेवतेचा वार कोणता आहे हे माहीत नसेल तर तुम्ही मंगळवार करावा, कारण आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे मंगळवार हा देवीचा वार आहे। शेवटची गोष्ट हे आहे की वर्षातून एकदा तरी घरातील सगळ्यांनी मिळून आपल्या कुलदेवतेला नक्की जावे आणि कुलदेवतेचे दर्शन घ्यावे आणि महिलांनी देवीस ओटी ही नक्की भरावी। तर हे सगळं सांगितल्याप्रमाणे अगदी व्यवस्थित पाळलं तर तुमची कुलदेवता तुमच्यावर प्रसन्न होईल। तर माझी ही माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।